हॅलो नमस्कार मंडळी. आज स्वागत आहे तुमच्या तडका मसाला कुकिंग चॅनलमध्ये. आज आपण करणार आहोत मुलांच्या आवडीचा चॉकलेट केक. तो माझे 2 सिक्रेट पदार्थ वापरून करून बघा, तुम्हाला अगदी बेकरीसारखा फील येईल. केक बनवताना तुम्हाला नक्कीच आवडेल. चला तर मग सुरुवात करूया आपण. पहिले मी केक टीन तयार करून घेते. मी अर्धा किलोचा केक टीन घेतलेला आहे. त्यामध्ये मी व्हाईट कलरचा पूर्ण प्लेन पेपर, बटर पेपर नाही, साधा पेपर आहे, तो टाकून त्याला ग्रीस करून घेणार आहे. छान ग्रीस आपण तेल किंवा तूप दोघांनी करू शकतो. आता एका बाउलमध्ये मी 1 कप मैदा घेतला आहे. 1 कप मैद्यामध्ये अर्धा किलोचा केक छान तयार होतो. मी तुमच्याकडे कप नसेल तर वाटीचं प्रमाण करून घ्या. पाव वाटी कोको पावडर घेतली आहे त्यामध्ये, आणि 1 कप साखर घेतली आहे. हा केक थोडा गोड छान लागतो. 1 कपला 1 कप पिठी साखर हे प्रमाण आहे. कोको पावडरचं प्रमाण तुम्ही कमी जास्त थोडं करू शकतात, पण जास्त टाकू नये, कडवट लागतो केक. मस्त चाळणीने चाळून घ्यायचं आहे. आपल्याला यामध्ये बेकिंग सोड्याचा वापर करायचा नाही आहे, त्यामुळे शेवटपर्यंत रेसिपी बघा. आता हे आपण बॅटर तयार करून घेऊया. नॉर्मल केकला लागतं तसंच करायचं आहे. साधारण मला 1 वाटी पाणी लागलं आहे. मी कपच्या साह्याने मेजर नाही केलं. आता एका बाउलमध्ये पाणी घेऊन, आपण कोमट पाणी घेऊन त्यामध्ये इन्स्टंट कॉफी पावडर पाऊच टाकणार आहोत. हा माझा पहिला सिक्रेट पदार्थ. अगदी 2-1 रुपयाला मिळतो तो पाऊच टाकायचा आहे. त्याच्याने कलर टेक्स्चर खूप छान होतो केकचा. अगदी बाहेर बेकरीमध्ये मिळतो तसा दिसतो केक. कोमट पाण्यामध्ये टाकल्याने मग छान ॲक्टिवेट होतो. आता हे सगळं टाकून आपण एकत्र छान बॅटर करून घेऊन घ्या. नॉर्मल केकला लागतं त्याप्रमाणेच बॅटर करायचं आहे आपल्याला. 2 थेंब मी इसेन्स वापरला आहे चॉकलेट. आता 1 इनोचं पॅकेट टाकणार आहे मी. हा माझा दुसरा सिक्रेट पदार्थ आहे. यामध्ये आपण कुठलाही बेकिंग सोडा वापरणार नाही. इनो ॲक्टिवेट करण्यासाठी नॉर्मल पाणी टाकणार आहे इनोवर मी. हे सगळं आपण केक बनवायच्या अगदी 5 मिनिटं आधी करायचं आहे. एका दिशेने छान फेटून घ्यायचे आहे सगळे एकत्र जिन्नस. अगदी झटपट 15-20 मिनिटात मुलांना आपण करून देऊ शकतो केक. टेस्ट सेम बेकरीसारखी लागते. चला तर मग आपण हे बॅटर केकच्या टीनमध्ये टाकून घेऊया. मी सगळं बॅटर टाकून घेणार आहे. माझ्या रेसिपीज आवडल्यास मला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. मी नवीन असल्याने मला तुमच्या सपोर्टची गरज आहे. केक टीनमध्ये बॅटर टाकून आपण छान त्याला टिप टिप करून खाली हे करणार आहोत. आता मी एका गॅसवर कढई ठेवली आहे. कढईमध्ये मीठ वगैरे काही टाकलं नाही. त्यामध्ये एक स्टँड ठेवला आहे. हा बिना ओव्हनचा आपण हा केक करू शकतो. कढई थोडी फ्रीट करून घेतलेली आहे. पहिले केक ठेवून आपण त्यावर झाकण ठेवूया. मी 15 ते 20 मिनिटांनी केक बघते आहे ओपन करून. केक छान वरती फुलला आहे. गॅसची फ्लेम ही मीडियम हाय असायला हवी. प्रीहीट करताना गॅसची फ्लेम हाय करून द्या. नंतर मीडियम गॅसवर आपल्याला छान 15 ते 20 मिनिटं केक करायचं आहे. मध्ये मध्ये चेक करायचं नाही. 15 मिनिटांनीच डायरेक्टली खोलून बघते आहे मी. टूथपिकच्या साह्याने आपण केक शिजलाय का बघूया. टूथपिकला काही लागत नाही, म्हणजे आपला केक छान शिजला आहे. बघा किती छान टेक्स्चर दिसतं आहे केकचं. आता आपण केक डिमोल्ड करून घेऊया. चारही साईडने मी टीनच्या कडा सोडून घेणार आहे केकच्या. आपण चाकूच्या साह्याने करूया. अगदी झटपट बनतो हा केक. टेस्टला अप्रतिम लागतो. बघा किती इझिली निघाला आपला केक. केक ते 15-20 मिनिटं गार करून मगच काढावा. गरम गरम काढू नये. आता वरचा कागद काढून घेऊ आपण केकचा. बघा किती छान फुलला आहे. स्पंजी झाला आहे, मऊ झाला आहे आपला केक. कलर तर अप्रतिम आला आहे त्याचा. अगदी बाहेरचा चॉकलेट केक मिळतो तसा. टी टाइम स्नॅक्स म्हणून चॉकलेट केक अतिउत्तम. बाहेरचं खाण्यापेक्षा घरचं कितीतरी चांगलंच. आपल्या मुलांना देऊ शकतो, आपल्या घरातल्यांना देऊ शकतो. लहानपासून मोठ्यांना सगळ्यांना आवडेल असा झाला आहे केक. माझ्या रेसिपीज आवडल्यास मला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. पण काढून घेऊया केक. चला तर सर्व करून घेऊया.
बघा किती छान स्पॉन्जी झाला आहे आपला केक. थँक्स फॉर वॉचिंग.